मोदीजींना गेल्या 24 तासापासून झोप येत नसावी. आपण म्हणाले यार काय आहे, त्याला न झोप येण्यासारखं झालंय काय? ते आपल्या भारताचे अतिशय समृद्ध पंतप्रधान आहेत, लोकसभेत त्यांचं प्रचंड बहुमत आहे, शिवाय ते विश्वगुरु आहेत, आणि त्यांना झोप न येण्याचं कारण काय असू शकतं, असा प्रश्न आपला असेलच नाही का? शिवाय काल संसदेमध्ये सुद्धा त्यांनी येऊन लिखित स्वरूपामधलं, पहिल्यांदा लिखित स्वरूपामधलं अतिशय आकृतीबंधामध्ये असलेलं, चौकटीत असलेलं भाषणही केलंय. त्यामुळे त्यांची झोप उडेल असं काय घडलंय नेमकं, की तुम्ही म्हणताय की त्यांची झोप उडेल, परंतु हो मित्रांनो, त्यांची झोप उडेल अशी एक घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेली आहे. आता आपले मोदीजी तर विश्वगुरु आहेत, सगळे त्यांचे भक्त मंडळी सातत्याने त्यांना विश्वगुरु म्हणतात. आणि सध्या इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेलं जे अतिशय घातक असं युद्ध आहे, हे युद्ध थांबवण्याची जी शक्ती आहे, ताकद आहे, क्षमता आहे, ती मोदीजींच्या एका फोन मध्ये आहे, असेही या राज्यातल्या, देशातल्या आणि जगातल्या अनेक मोठ्या नेत्याने म्हटलंय. मग काय घडलं या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, आणि आपल्याला जर ते आवडलं तर लाईक करा, शेअर करा, ही विनंती मी आपल्याला करणार आहे. मोदीजींना गेल्या 24 तासामध्ये झोप आली नसेल असं मी म्हणालो. माझ्या या म्हणण्याला पुरेसा अर्थ आहे आणि त्याचे सज्जड पुरावे आता माझ्या समोर आहेत. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प जे आंतरराष्ट्रीय निर्बुद्ध म्हणून ओळखले जातात, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहण्याची अभ्यासू, विद्वान, विवेकी लोकांची जी नजर आहे ना, ती हा एक हिटलर आहे, हा एक सर्किट माणूस आहे आपल्या भाषेमध्ये, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, आणि याला काही फारसं धोरण किंवा ज्या पद्धतीनं देश चालवायला पाहिजे अमेरिकेसारखा महासत्ता, तो हा नीट चालवत नाहीये. विनाकारण आपल्या ताकदीच्या, शक्तीच्या बळावर, आपल्या संपत्तीच्या बळावर, आपल्या सैन्य शक्तीच्या बळावर, आपल्याकडे असलेल्या आरमाराकडे आणि आपल्याकडे असलेल्या अद्यावत शस्त्रसामुग्रीच्या बळावर हा वाटल तसं वागतो, असं संपूर्ण जगाचं मत आहे. असू दे, जाऊ दे, सोडा, आपल्याला ते घेणं नाही. परंतु इराक या एका छोट्याशा गरीब देशाच्या विरोधामध्ये अमेरिका इस्रायलचे जे नेत्यानाहू आहेत, नररक्षक नेत्यानाहू, यांना घेऊन गेल्या 24 दिवसापासून लढते. हो, 24 दिवसापासून अमेरिका लढते कोणासोबत? इराण सोबत. आणि या इराणने अमेरिकेच्या नाकामध्ये अक्षरशः दम आणलाय. इतका दम आणला की या ट्रम्प महाशयाला एकतर्फी 5 दिवसाची युद्धबंदी घोषित करावी लागली. काय कारणे असतील? चर्चा चालू आहे म्हटले. आता इराण बरोबर आमचे चर्चेचे संवाद सुरू आहेत, आणि आता हे युद्ध थांबवण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू आहे. इराणनं काय म्हटलं? अजिबात चर्चा बिर्चा मी कोणाबरोबर केली नाही, करत नाही आणि करणार नाही. हे युद्ध निर्णायक आहे आणि शेवटपर्यंत आम्ही घेऊन जाणार. हल्ला का जोडा डोनाल्ड ट्रम्पच्या थोबाडावर, त्या नेत्यानाहूच्या तोंडावर इराणनं हल्ला की नाही हल्ला? जाऊ दे, आपल्याला हाही प्रश्न महत्वाचा नाही. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, महत्वाची बातमी सांगतोय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आहेत ना, ते जावई जेराड कुशनेर हे पाकिस्तानचे लष्करशहा जे आहेत, आसिफ मुनीर लष्कर प्रमुख जे आहेत, यांचे खूप जवळचे मित्र आहेत. आणि मग हे युद्ध थांबलं पाहिजे. आता अमेरिकेवर जी नामुष्की येणार आहे ही टळली पाहिजे, यासाठी काही मध्यस्थ, काही राष्ट्रांना एकत्र करून चर्चा घडवून आणण्याचा, किंवा त्यांना मध्यस्थी करा आपण म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्याच्यामध्ये बहरीन, संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तान या 3 राष्ट्रांचा संबंध येतोय अशी चर्चा आहे. आणि ही 3 राष्ट्र मिळून इराण बरोबर
अमेरिकेबरोबर आणि इस्रायल बरोबर चर्चा करणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं काय माहितीये का, ही जी चर्चा आहे ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाशय ही चर्चा पाकिस्तानच्या भूमीवर इस्लामाबादित करणार आहेत. अरे बापरे, हे कारण आहे का मोदी साहेबांची झोप मोड व्हायचं. बघा किती महत्व आहे पाकिस्तानचं. पाकिस्ताननं कशा पद्धतीनं आपलं महत्व अमेरिकेच्या सारख्या बलाढ्य राष्ट्राच्या संदर्भामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि उद्या जर ही बातमी जर खरीच ठरली, पाकिस्तान, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरात हे तिघे एकत्र पाकिस्तानच्या भूमीवर येऊन जर इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातलं जर युद्ध थांबवू शकले किंवा तडजोड घडवून आणू शकले किंवा चर्चा करून युद्धविराम झाला, तर मग तो कोणाच वाढलं? पाकिस्तानचं वाढलं का नाही वाढलं? आपलं दुश्मन राष्ट्र. पाकिस्तानचा एक लष्कर प्रमुख आसिफ मुनीर अमेरिकेच्या इतका जवळचा आहे किंवा लष्कर मुनीरचा प्रत्येक शब्द अमेरिका, त्यांचे जावई डोनाल्ड ट्रम्पचे, त्यांचा पक्ष ऐकतोय. आणि आमच्या विश्वगुरूचं कुणीच काय ऐकत नाही. आहे ना कमाल? खूप मोठी कमाल आहे. काही नेत्यांची नावं मी आपल्याला सांगतो, आपण जरा त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असं म्हणाले होते की मोदींच्या एका फोन मध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी जर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांना एक एक फोन केला तर हे युद्ध थांबू शकतं. रेकॉर्ड आहे ना, म्हणले होते ना देवेंद्र फडणवीस साहेब. चला ते सोडा. मोहन भागवत साहेब, RSS चे आपले सरसंघचालक, हे काय म्हणाले होते की आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या नेतृत्वामध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी जर मनावर घेतलं किंवा त्यांचा जर फोन झाला तर हा युद्धविराम होऊ शकतो. म्हणाले होते का नाही म्हणाले होते? तुम्ही आठवून बघा, त्याचे हे रेकॉर्ड उपलब्ध आहे. आणि दुसरे UAE माजी राजदूत युनायटेड अरब अमिरातीचे, त्यांनी सुद्धा हुसेन हसन मिर्झा, त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की जगामध्ये फक्त एक मोठा माणूस असा आहे की ज्यांच्या एका फोनने हे युद्ध थांबवू शकतं आणि ते आहेत नरेंद्र मोदी. ऐकलं ना बातमी सगळी पूर्णपणे? मला सांगा, आता विचार करा, पाकिस्तानच्या भूमीवर हे युद्ध बंदी करण्याच्या संदर्भात चर्चा होते. आसिफ मुनीर हा त्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो किंवा इराण, इस्रायल आणि अमेरिका या तिघांच्या मध्ये मध्यस्थाची भूमिका आसिफ मुनीर पार पाडतो आणि मग कदाचित हे युद्ध थांबलं जाऊ शकतं. विश्वगुरु कोण? प्रश्न पडला की नाही पडला? महत्व कोणाचं वाढलं जगामध्ये? आसिफ मुनीरचं वाढलं की आमच्या देशाच्या पंतप्रधानाचं वाढलं? कोणाचं वाढलं? आणि मग जर आपल्या देशाच्या पंतप्रधानामध्ये त्यांच्या एका फोन मध्ये एवढी ताकद होती तर 24 दिवस हे युद्ध चाललं, ते का थांबवण्यासाठी फोन केला नाही? कशाची वाट पाहत होते मोदीजी? त्यामुळे देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इंधन टंचाई निर्माण झाली, भाववाढ झाली प्रचंड प्रमाणामध्ये. सेन्सेक्स कोसळला किंवा भारताचा जो बाजार आहे हा बाजार पूर्णपणे कोलमडून गेला. लोकांना शेणगोऱ्या वेचाव्या लागल्या स्वयंपाकासाठी. ग्रामीण भागातल्या लाकडं आणून आपल्या चुलीवर भाकरी करावी लागली. हा त्रास का दिला मोदींनी? मग त्यांच्यात तर एवढी ताकद होती, क्षमता होती, वजन होतं, इम्प्रेशन होतं, का नाही केलं? पाकिस्तानचा एखादा लष्कर प्रमुख हे काम करू शकतो. आणि आपण विनाकारण विश्वगुरु ह्या टिमक्या किती दिवस मारत राहणार आहोत? मग मोदीजींच्या मध्ये ती क्षमता होती तर ते आपल्या मित्राला डोनाल्ड ट्रम्प मित्र आहेत ना, त्यांना बोलू शकले असते की बाबा ट्रम्प रे असं करू नको, थांबव. किंवा इस्रायलला बोलू शकले असते, जवळपास 500 कोटी रुपये इराकला मदतच केली ना अंतर्गत आतल्या हाताने. इराकला सांगू शकले असते की थांबा. किंवा ते नेत्यानाहू यांचे जे मित्र आहेत मोदी साहेबांचे जीवलग मित्र, असे कडाडून मिठी मारणारे,
त्यांना सांगितलं असतं असं करू नका. का केलं नसावं मोदीजींनी हे? आणि संसदेमध्ये मोदीजी भाषण करताना असं सांगतात की कोविड सारखी अत्यंत गंभीर परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली आणि त्याचा सामना करायला लागेल. कोविड सारखी परिस्थिती देशामध्ये आहे, लोकांचे जीव जात आहेत, लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम पंतप्रधानांनी का केलं असावं? जे काम करणं आवश्यक होतं, संपूर्ण जगामध्ये ज्या गोष्टीमुळं आपली पद, प्रतिष्ठा आणि प्रतिमा उंचावणार होती, ते काम आपल्या विश्वगुरूंनी का केलं नसावं? कधी आपण याचा विचार करतोय का? आपल्या या न बोलल्यामुळं किंवा पुढाकार न घेण्यामुळं आसिफ मुनीर सारख्या पाकिस्तानच्या एका थर्ड क्लास सैन्य प्रमुखाला अशी मोठी संधी मिळते. ही गोष्ट भारतासाठी लज्जास्पद आणि लाजिरवाणी नाही का? या गोष्टीचं टेन्शन मोदीजीला आलं असेल की नाही आलं असेल? आतल्या आत ते स्वतःला खाऊन घेत असतील का घेत नसतील? ही अत्यंत महत्वाची आणि गंभीर बातमी आहे. केवळ विश्वगुरु म्हणून चालत नाही राजे, केवळ म्हणून चालत नाही. ब्रँडिंग फालतूची आणि चुकीची करून चालत नाही, तशी कृती केली गेली पाहिजे आणि सिद्ध केलं पाहिजे. आपले जहाज अडकून पडले हॉर्मुझच्या सामुद्र धुनीमध्ये, प्रचंड प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, निर्यात होऊ शकली नाही, आयात होऊ शकली नाही, तेलाचे भाव वाढले, आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे या युद्धाचे वाईट परिणाम झाले. हे सगळं मोदीजी आनंदानं पाहत का बसले? नाही म्हणजे तुम्ही म्हणाल की मोदीजीने काय केलं? नाही, तुम्ही म्हणताय विश्वगुरु. कोणाला म्हणायचं विश्वगुरु? जगाची काळजी घेतो ना संपूर्ण, त्याला विश्वगुरु म्हणायचं. विश्वाचा गुरु कोण होतो? जो विश्व कल्याणाची भावना ठेवतो, त्याला विश्वगुरु म्हणायचं, होय की नाही? तुम्हाला जर या माझ्या म्हणण्यामध्ये कुठं थोडा बहुत अर्थ आहे असं वाटत असेल, मी बोलतोय ते योग्य आहे असं वाटत असेल, तर जरूर कमेंट करा. नाहीतर मला शिव्या घालायला तुम्ही मोकळेच आहेत ना. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.